नमस्कार मंडळी, स्वागत आहे चॅनल येतो राजक्रम ब्लॉग्स. तर आजची तारीख आहे 20 मार्च. आपण चाललेलो आहोत रेवदंड्यासाठी समृद्धी ताईकडे. तर सकाळचे वाजलेले आहेत काहीतरी 6:15. आपण 5 वाजता घरातून निघालोय. आता आपण पोहोचलेलो आहोत कोपर खैरणीला. आपल्याकडे आज आहे 20 स्ट्रॉंग. तर आपण ती आज काढलेली आहे बाहेर आणि आता जायचं आपल्याला अलिबागला. तर कसा काय प्रवास होतो ते बघा तुम्ही. आता मी पण जातो पुढे. तर बाय बाय, जा या ब्लॉग मध्ये. तर मंडळी बरोबर 1 तास झालेला आहे आपल्याला सुरुवात करून राईडला. त्या साईडला कर्नाळा दिसतोय का तुम्हाला? तर आपण कर्नाळ्याला पोहोचलेलो आहोत 1 तासात बरोबर. आता जाऊयात पुढे. तर वाजलेले आहेत 6:30. आता मी आहे कदाचित पेणमध्ये. तर सकाळ पण झालेली आहे बऱ्यापैकी. ते पेण मार्केट आहे कदाचित. तर आता आपण जाणार आहोत वळखडच्या दिशेने. मग वळखडून खालून अलिबाग फाट्याला जाणार आहोत. तर कडक असं वाटतं. आपली गाडी पण आहे इथे, मस्त मजा येते. आता जाऊयात पुढे आपण. तर असं काही आहे हे दृश्य. कडक असं वाटतं एकदम. पहिल्यांदा सोलो राईड करतो आपण. फारसं लांब नाही काय, पण करतो आपण. आता जाऊयात पुढे. बाय बाय. पण नाही, समृद्धी ताईच्या घरापासून आपण आता आहोत कदाचित 5 किलोमीटर लांब. आपण जाऊया आणि भेटूयात. मंडळी अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत रेवदंडाला, चौलला, आपल्या समृद्धी ताईच्या घरी. तर ह्या साईडला लावलेली आहे आपण आपली गाडी. आता भेट देऊयात समृद्धी ताईला. तर हे असं त्यांचं घर आहे, मस्त असं कडक एकदम वाटते गावाला. त्याच्यासाठीच वाटतं सारखी सारखी धावते गावाला. समृद्धी ताई नमस्कार. आजी लाजताय जरा. आपण आता भेटूया त्यांना, घरच्यांना पण. तर या साईडला आहे सार्थक, समृद्धीचा छोटा भाऊ. तो कसा आहेस? पहिल्यांदा तर तुला गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तर काय म्हणतोयस बाकी? कितवीला आहेस? मी आता फर्स्ट इयरला. खूपच एकदम चावचाव करत असते कामाला, ऑफिसला दे तुझ्याबद्दल. तर हाच तो सार्थक आहे. तर आपण पुढचे भेटूयात पप्पा मम्मीला पण. तर ऑल द बेस्ट. थँक्यू. तर हे बघा समृद्धीच्या पाठीमागचं अंगण. कडक असं वाटतंय. सार्थकने मला पूर्ण अशी सैर करून दिली आहे. खूपच अशा बऱ्याचशा अशा पोफळी आहेत, फणसाची झाडं आहेत आणि काय म्हणतात त्याला भाज्या लावल्यात, मिरची आहे. आणि एक वेगळं काहीतरी मला बघायला मिळालं इथे. तर इथे याला म्हणतात भाजीचा फणस, असा काहीतरी विलायती असा प्रकार आहे ते बघा. फणसासारखाच आहे म्हणजे, पण तो असा वेगळीकडे येतो आणि आपला तो नॉर्मल तिकडे फणस आहे. तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत चौलमध्ये. चौलमध्ये कुठली वाडी आहे ही? हां, हनुमान मंदिराच्या इकडचं आलो आपण, त्या जागेत आलो. तर कोंबडा बिंबडा दिसतात एकदम. कडक असं वाटतंय. सार्थक पण भारी दिसतोय याच्यात. हे पण भारीच दिसतंय. तर आपण जाऊया, त्यांची विहीर पण आहे ते पण बघूयात. तर असं सगळं आहे. आणि ही तशी खोपटी आहे तशी बघायला तर कडक असं वाटतंय एकदम, भारीच असं वाटतंय. तर अशी सैर देतो आपण तुम्हाला. हे बघा पोफळी सगळीकडे पोफळीच लागलेल्या आहेत. पोफळी म्हणजे सुपाऱ्या लागलेल्या आहेत. अरे बघा कडक असं वाटतंय. आणि आता हे बघा फुल फणस बिणस असं एकदम कडक आधी गावची सकाळ असं वाटतंय ना, एकदम भारीच वाटतंय, काय बोलायचं आता. आणि हे सगळं पाठीमागचं आहे सगळं. आणि हे बघा ही आहे ती विहीर. भारीच एकदम वाटतं, कडक एकदम. आणि असं सगळं या इथे आहे. चला तर जाऊयात पुढे. आता जरा वेळ आणि चहा नाश्ता काय करायचं ते करूयात आणि जाऊयात कार्यक्रमाला. काय आहे ते काय हे बघा, काय समृद्धी म्हणजे. अशा प्रकारे मी पोचलेलो आहे समृद्धी ताईच्या
गावी चौलला. तर ही आहे समृद्ध ताई. आम्ही एकत्र ऑफिसमध्ये काम करतो. तर अशा प्रकारे आम्हाला ते घेऊन आलेले आहे ते म्हणजे रामेश्वर मंदिरात. तर कसं वाटतंय तुम्हाला आमच्या व्लॉगवरती येऊन पहिल्यांदा? हाय, पहिला हाय करतात. ओके, कसं वाटतंय तुम्हाला? मस्त. तर बरं झालं आम्हाला पहिलाच तुम्ही घेऊन आलात चौलला. तर बघूया कुठे कुठे अजून काय काय फिरवते ही मला. तर आता जाऊयात आपण दर्शनासाठी. परत एकदा चौलला येणे झालं मंडळी बरं का, लवकरच झालं आणि ते पण. तर मंडळी रेवदंडा किल्ल्याचा आपण हा बोलू शकतो महादरवाजा असेल, केवढी मोठी आहे बघा. तर आतमध्ये आलोय, राहतायत म्हणजे लोक आतमध्ये. हे बघा आधीच शिल्प अवशेष बाकी आहे तिथे. आतमध्ये पण एकदम चांगलं असं केलेलं आहे म्हणजे. तर समृद्धी मॅम आम्हाला आता घेऊन आलेली आहे सातखणी बुरुज बघायला. म्हणजे रेवदंडा किल्ल्यावरती जे काय 7 मजलीची जी इमारत आहे त्याला इथे सातखणी असं म्हणतात. तर हे बघा रेवदंडा किल्ला आणि ही ती सातखणी बुरुज. हे खाली तोफा ठेवलेल्या आहेत आणि हा असा परिसर आहे. एक मजला पडलेला आहे असं सांगते. म्हणजे हा तसं बघायला गेलं तर पडलाच आहे. बघा तोफा, बघा तोफा आहे तर बरं का इथं मंडळी. तर बघा असं सगळं आहे. अजूनही बांधकाम आहे तसंच. गेलो हे बघा 7 मजली तेव्हाच्या वेळी कसे बांधले असतील यांनी. माझ्या पाठी दिसतंय ते 7 आणि आणि तो ह्या साईडला दिसतो तो आहे समुद्र. ओके, आपल्याला जायचं समुद्रावर पण थोड्या वेळात जाऊयात. आता हे बघा सातखणी बुरुज बघा. ॲनिमल लवर स्पॉटेड लगेच तिच्या मागे आलेले आहेत. अरे बापरे बापरे, डेंजर आहे ते. तोफा इथे आहेत. तर ही बघा. तर मंडळी आपण आलेलो आहोत साळावच्या या ब्रिजवरती. फेमस आहे खूप हे. आणि ही आहे कुंडलिका नदी आणि ती थेट जाऊन भेटते ती म्हणजे आपल्या समुद्राला. तर समृद्धी ताई आम्हाला घेऊन आले तिथे. तर काहीतरी म्हणते. तर तो समोरचा जो डोंगर दिसतोय तो आहे कोरलई फोर्ट आणि या साईडला अच्छा आणि ते गाव आहे कोरलई गाव आहे ते दिसतंय ते. आणि इथे आहे तो रेवदंडा किल्ला. मग असं सगळं आहे. ओके, JSW ची कंपनी आहे ही. आणि हे असा सगळा परिसर आपल्याला दिसतोय. कुंडलिका नदी इथे येऊन मिळते अरेबियन सीला. म्हणजे आता आम्हाला ताई घेऊन आलेली आहे ते म्हणजे आपल्या शिव पार्वती मंदिराच्या इथे. तर इथे बघायला गेलं तर आतिशने त्याचं प्री वेडिंग केलेलं आहे. आतिश आमचा TL आमचा मॅनेजर, तुझी आठवण आम्ही काढतोय. तर तू पण आमची काढ आठवण तिथे. तर जाऊया जरा पाया पडूयात. बाबा बाबा डेंजर डेंजर डेंजर. तर मंडळी चौल गावाचे ग्रामदैवत आई एकविरा भगवती माता मंदिर म्हणजेच एकविरा आईची मोठी बहीण, त्यांचे हे मंदिर आपल्या समृद्धी मॅडम घेऊन आलेले आहेत. चलो आतमध्ये जाऊयात आणि पाय पडूयात आता. आता आम्ही दिवसभर म्हणजे नाही 1 तासच झालाय. तर नुसते मला स्पॉट दाखवते, सारखे स्पॉट दाखवते. मोबाईल एकदा खिशात ठेवला होती लगेच दुसरा स्पॉट दाखवते. तर थँक्यू जरा मला फिरवल्याबद्दल. हात काय दाखवते, काहीतरी बोल ना फक्त असं काहीतरी. ओके, जरा घाबरली आहे असं वाटतंय कॅमेऱ्याला बघून. तर आता आपण जाऊयात जे मेन कामासाठी आलेलो ते जरा बघूयात कसं काय असतं ते सांगेल समृद्धी स्वतःच आपल्याला नंतर. तोपर्यंत राहा या व्लॉगमध्ये. तर ज्या कामासाठी मी आलेलो अलिबागला ते आपण आता करणार आहोत म्हणजेच होडीवरती जाणार आहे. तर समृद्धी ताई आपल्याला थोडं काहीतरी या याच्याबद्दल सांगेल. काय नक्की करणार आपण आयुष्य नंतर सांगणार आहे. तर आपल्या सज्ज आहेत दोन्ही पार्ट्या इथे. तर आता आपण जाऊयात. तर पाठी आहे तिथे त्या काकी आहेत, हात दाखवा काकी. ओके, त्या समृद्धी ताईच्या काकी आहेत. ओके जाऊया. तुम्ही नाही येत आहे का?
ओके चालेल, जरा आम्ही जाऊन येतो मग. दर्या फेसाल लाटानी भरलाय गो, दर्या फेसाल लाटानी भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो. मंडळी, आपण आता आहोत संजीत काकांसोबत. तर नमस्कार काका, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर तुम्ही याबद्दल काय सांगाल का, आपल्या सणाबद्दल, उत्सवाबद्दल काय सांगणार का? हो, एकविरा मातेची पालखी असते. ती पालखी ते समुद्रात फिरवली जाते. आणि त्या निमित्ताने इथे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती असतात, परंतु इथे आमच्याकडे समुद्रात शिडांच्या होड्यांच्या शर्यती असतात. ही वाढ पूर्वपासून चाललेली एक रिवाज आहे. त्याच्यानंतर आग्रावचा मान असतो एकविरा कारले देवीचा. ही मानाची पालखी आहे, ही आग्राव गावची आहे. सर्व पुजारी वगैरे अध्यक्ष देवीची पूजा करतात. त्याच्यानंतर सर्वांना पूजा करायचा मान देतला जातो. तसं सांगितलं संजीत काकांनी, तर हा पहिला मान असतो एकविरेवरचा. तर नक्कीच मी सहभागी होतो या सोहळ्यात. त्यांच्या खूप अभिमान वाटतोय. तर बघूयात पुढे काय होतंय, कसं काय होतंय ते. विशाल लाटांनी भरलाय गो, कसा आनंद मनाने जायलाय गो. गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला, ओ गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो. असं पण आहे आयुष्यभर. बघ, जिंकल्यावरती काय मान असतो? 1 लाख रुपये बक्षीस असतं. अच्छा, 1 लाख रुपयासाठी कसरत चालू आहे मंडळी. आपल्यासोबत आता इथे प्रणाल दादा आहे. प्रणाल दादाने आता स्ट्रॅटेजी सांगितलंय की जो मागे असतो स्टेअरिंग वरती, तर त्याचा खरा गेम आहे. आणि जो शीड हे असतं, म्हणजे काय बोलताला, ते जे कपडा ते जे सांभाळतात त्यांचा पण मेन गेम असतो. त्याच्या कारणाने हवेची दिशा त्याला बघायला लागतं. मग तो जरा काय बोलतो त्याला एकदम मेन असतं, मेन जे म्हणजे होडी चालवायला. तर असं सगळं आहे. तर कडा असा वाटतंय एकदम, पहिल्यांदा असं मला हे बघायला मिळतंय. आणि एकविरा आईच्या पहिला मान आग्राव गावचा शिड्यांच्या होड्यांची ही रेस बघायला मिळतो. थँक्स टू समृद्धी, तिच्यामुळे बघायला मिळतं आपल्याला. हे बघा, पुढे गेले खूप. हे बघा, आता परत अटकेले यांच्या देऊन. कोलीवारा यो सारा जमलाय गो, ढोल ताशाच्या नादान घुमलाय गो, असा घुमलाय गो. कोलीवारा सारा जमलाय गो, ढोल ताशाच्या नादान घुमलाय गो. एकविरेच्या पालखीचा मान पहिला आग्राव गावाचा. पुढे दाखवा बाबा, कुठे होडे येतात. मंडळी, या होडीत आहे ना एकविरा आईची पालखी आहे. मग त्यालाच ते हे मारतायत, गोल फिरतायत. हे बघा, शिरवा बाबा. गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला, गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा आग्राव
खेळ शिराच्या होऱ्यांचा रंगलाय गो कुंडलिकेच्या पाण्यानं दंगलाय गो खेळ शिराच्या होऱ्याचा रंगलाय गो कुंडलिकेच्या पाण्यानं दंगलाय गो सारं बघून मन कसं भरलंय गो आम्हा कोल्यांना आनंद झालाय गो गुढी पाडव्याचे दुसरे दिवस थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप हे जरा बरं वाटतं इथे बघून. तर धन्यवाद. पुढच्या वर्षी पण येईन जर जमलं तर 100%. गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला आमचा अग्राव गाव कसं सजलंय गो गुढी पाडव्याचे दुसरे दिवसाला आमचा अग्राव गाव कसं सजलंय गो दर्या सागर मंडल आयलाय गो सजून गजून पोरपोरी नाचतान गो दर्या सागर मंडल आयलाय गो सजून धजून पोरपोरी नाचतान गो जत्रा पाण्याची बघायला आज लोक यो सारा जमलाय गो गुढी पाडव्याचे दुसरे दिवसाला गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला आमचा अग्राव गाव कसं सजलंय गो गुढी पाडव्याचे दुसरे दिवसाला आमचा अग्राव गाव कसं सजलंय गो दर्या फेसाल लाटानी भरलाय गो दर्या फेसाल लाटानी भरलाय गो कसा आनंद मनानं जायलाय गो दर्या पेसाल लाटांनी भरलाय गो कसा आनंद मनानं जायलाय गो गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला ओ गुढी पाडव्याचे दुसरे दिवसाला आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो गुढी पाडव्याचे दुसरे दिवसाला आमचा अग्राव गाव कसं सजलंय गो गुढी पाडव्याचे दुसरे दिवसाला आमचा अग्राव गाव कसं सजलंय गो अरे आपली परत ही होडी इथे आलेली आहे जेटीला. ते माणसं उतरतात सगळे दिसतात म्हणजे उतरताना कडक असं वाटलं इथं. जावेत बघूयात कोण काय किती जिंकलंय कोण कसं काय झालं. थँक्स टू सॅम बाय. मंडळी झालेलं आहे आता आमचा रेस बघून सगळी मजा आली. हे काहीतरी 3.5 3.25 तासाचं हे पूर्ण कोर्ट होता. मजा झाली. पहिल्यांदा मी अनुभवलं आहे माझ्या आयुष्यात. असं असतं मी हे पहिल्यांदा बघितलं आहे. थँक्स टू सॅम बाय. मी बघीन पुढच्या वर्षी येईन पण एकदा बघायला नक्कीच. तर आता जावे करा घरी. ते बघूयात कसं काय ते पुढे करायचं आहे. जायचं आहे मुंबईला पण आजच. बाय बाय. आता येऊन पोचलेलो गावात. तर प्रणव दादा धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल. तर येऊ पुढच्या वर्षी पण येऊ. तर कसं वाटतं तुला? एकदम मस्त. ओके. कसं वाटलं? मला पण एकदम मजा आली. तर काका धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल. नक्कीच हा ब्लॉग बघा. ताई नमस्कार. ओके. आजी हात करा. आजी आहेत आजी. नमस्कार नमस्कार. ओके. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुन्हा भेटूयात नक्कीच. जरूर. नक्की. तर आजी काय म्हणाल 2 शब्द? काय
बोला नमस्कार. पुढच्या वर्षी असं काहीतरी बोला. लवकरच ये. ठीक आहे चालेल. तुम्हाला पण अभिनंदन. चला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर भेटूयात आपण पुन्हा. चला बाय बाय. प्रणाल दादा. अरे धन्यवाद ते सांगितल्याबद्दल. आणि या साईडला संजोष झाला. थँक्यू. चला काकी भेटूयात पुन्हा आपण. चला बाय बाय. अशा प्रकारे म्हणजे आपली वेळ झालेली आहे निघायची घरी. तर कसं जरा दिवसा ढवळ्यात जाऊया घरी म्हणून सगळं आटोपलं पटापट. माझ्या मागे आहे समृद्धीताईचं घर आणि इथे आहे समृद्धीताई. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. तुम्ही हे सगळं केल्याबद्दल परत या. 100% चालेल. चला येतो काकी काका. पुन्हा भेटूयात आपण आता. नक्की बघा हा व्हिडिओ. चला चल सार्थक बाय बाय. विचारलं सांगा सगळ्यांना. तर चला आपले झालेले आहे इथे सुरुवात. गाडी पण तयार आहे. तर गेअरअप करून निघा. तर काय करतात ना एंड इथेच एंड करतो. तर व्लॉग आवडल्यास तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.